मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडणे आहे, असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे? मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे, आम्ही पाळणार आहे. पण तो कायदा हे नवीन कोणता घेऊन काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काहीतरी, ती कायदा कुणालाच माहित नाही. आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवांनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही. आणि कोणाला मिळते ऑफिस नाही, अख्खी रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची, पण ते ऑफिस सापडलं. मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणल्यावर सह्या तर करावं लागतं ना. त्यांनी ते 10 वाजता टाकलं आम्हाला, वकिलाला तरी काय माहित बिचाऱ्याला आमच्या काय त्याच्यावर. आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं, जिथं जिथं सह्या करून द्या म्हणले आम्ही दिले. आम्हाला काय माहिती त्यात काय मग फसून घ्यायचंय. तुमची विनवणी याचिका गेली का फसून कोर्टाकडे? सह्या घ्यायच्या होत्या त्या पोलीस प्रशासनाला. आता परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलं ना. ते 2025 चा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेला नाही. कारण आमच्याकडे वेळ कमी होता, आम्ही पटापटा सह्या केल्या आणि पाठवून दिलं. तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत, म्हणजे हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये. तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत. त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण घेता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे. नाही, चुकीच्या माहित्या बाहेर फिरू नका म्हणा. त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या 100 आहे, तर तिथले असणारे 36 ते 37 लोक हे कुणबी आहेत. त्या असणाऱ्या 1905 असेल किंवा त्याच्या आधीच असेल, काय जी असेल त्या आजपर्यंत झालेल्या 100 वर्षाच्या काळात, मग ते जर 36 लोक होते तर एका एकाला 4-4, 5-5 जरी म्हणलं तरी ते 150-200 आकडा गेला. आणि त्या 150-200, 4-4, 5-5 म्हणलं तर आता त्याचे 800-900 झाले एका एका गावात. तशा नोंदी आहेत त्या, ते कुणबी. आणि मग ते कुणबी कुठे गेले? चला जाऊ दे, आज सगळेच मराठीत, मग ते कुणबी कुठे गेले? त्यांचे जे पोर आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, आणि म्हणा हे लावता येत नाही. अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही. आता तुम्ही लोकांना गचपाने समजता का व्हावी, तुम्ही स्वतःला शहाणा समजता तुम्हाला. अरे लोक लय हुशार झाले आता. फक्त आता आमची भाषा शेतकऱ्याची, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या जरा शुद्ध आहे, कारण तुम्ही येशीत राहता, हातभर गादी झोपाता, मग तुमची चांगली आहे, आम्हाला नाही येत चांगली. आम्ही काबड कष्ट करून आमच्या आई बापाचे कमरा मोडलेत, त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत. कधी पोहोचणार मुंबईमध्ये, काय अंदाज वाटतो? आज दिवसभर आपला सगळा शेड्यूल पाहता. रात्री पोहोचणार ना, रात्री 100% आज पोहोचणार. आज पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन ते कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी आमरण उपोषण सुरू होणार. फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं. तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा नये. जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, आलं वेळ, शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही, हे मराठ्यांनी समजून घ्यायचं. कारण मी शांततेनं संयमानं मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललोय. तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे, तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे. काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते, हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय. तिथं 2000 काय गेले आझाद मैदानला, 5000 काय गेले, ते 5000 येते, पुन्हा दुसरे 5000 जाते. ती जागा खाली. एक दिवस लेट आलं म्हणून काही का काही एकाच दिवशी सगळे जायचं असं बी काय नसतं. थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोरं. तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळं समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे. ध्यानात ठेवा, त्यांची आशा मोडायला नको. ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको. म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांततेत संयमाने घ्यायचे. एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला, सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट,
काही पुढं जातील, काही मागं थांबतील. केलं जर तरचा विषय चाललाय. ही झाली मराठ्यांसाठीची बाजू. आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये ना. 5,000 लोकांची ही विनंती आहे ना, 1 दिवसाची. त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये. त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला. हे वापस जाणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं. ते जाणारच आहेत वापस. कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं. आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची. त्याचं काय टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाहीये. आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले. एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात. आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमाने शांततेने लढा. काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर, काय जे असेल ते मला नाही माहित. थांबायचं, शिकायचं. हे गेले की परत तुम्ही येतान, तुम्ही गेले की पुन्हा ते येतान. आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही, हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. नुसतं धोंगड सारखा आरडाला ओरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं, समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तरफडत आल्याला वायाला गेलं तो रे. इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय की पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे. म्हणून संयमानं घ्यायचं. काय आज, काय उद्या, एखाद दिवस आज मुख्यमंत्री म्हणते बी येऊन द्या सगळेच, कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील. आशावादी राहा. मी आशावादी 2 वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो. आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली, हे पोरं आरक्षण घेऊन येणार. मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं. आडमुठ्यापणा करायचा का कायद्याचे, न्यायदेवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं, हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली आहे. मागं वळून बघा, गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं समाजाला डाग लागता कामा नये, हे सगळ्यांनी समजून घ्या. हा जोडून सगळ्यांना सांगतो. थांबले, पुढे गेले, ते माघारी आले की हे गेले, तुम्ही काय लांब चालले काय? तिथंच बसायचं. आलाच परत तेव गेला की ग्राउंड मोकळं झालं की बसला दुसरा. टेन्शन नाही घ्यायचं. आणि ज्यांना वापस जायचं उद्या, त्यांनी शांततेत वापस जा. कारण मीच बोली केली ती की कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत, 2 बाजू सांभाळायच्यात तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वापस जा. मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला 7 करोड मराठा समाज शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही. तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती. हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये. कारण ह्यावेळेस मराठ्यांनी, सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण मनावर घेतलेलं आहे. इकडे एखाद्याला काठी पिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांततेत सुरू होणार, लगेच त्या क्षणाला. तसं आझाद मैदानला जरी 3,000 बसले, 5,000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले, त्याचं दुःख कोणी मानू नका. आपल्याला विजय खेचून न्यायचा. आझाद मैदानात जाणं, 5,000 जागेवर 25 लाख जाणं, हा उद्देश नाहीये आपला. आपला उद्देश आहे 5,000 बसून येतात, 2,000 बसू, आरक्षणाचा विजय घेऊन जायचा. आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या, 1 दिवस लेट, परवा दुसरे या. हे सुरू आहे. ही चेन बंद पडू द्यायची नाही. आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठी माया मावल्या सहित सज्ज आहेत. त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून तर आपण इतके फ्रेश आहेत. नाही तर प्रत्येक वेळेस थोडा कोणा तणाव असतो आपल्यावर. त्याला काय मीडिया समोर बोलायला काय, त्याला टेन्शन घ्यायचं काहीतरी असतं. आता तणाव आहे का 2-4 दिवसापासून? कारण मराठा शक्ती एक अशी आहे
की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मूळशी मोडू शकत, एवढी शक्ती त्याजवळ. आणि माय मावल्यास या राज्यात हे असं पहिल्यांदा आंदोलन दिसन, चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं, पण आंदोलन करायचं, या भूमिका करायचं, हट्ट न धरायचा.